हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तलाठी भरती 2022 साठी इंग्लिशच्या विषयासाठी कोणतं स्टडी प्लॅनिंग आखायला पाहिजे यासाठी मार्गदर्शन करेल। हे मार्गदर्शन साधारणपणे मी जी 2019 ची तलाठी भरती क्रॅक केली होती आणि त्यावेळेस इंग्लिश विषयासाठी जे स्टडी प्लॅनिंग आखलं होतं त्यालाच थोडं आजच्या 2021 मध्ये 2021-22 मध्ये मॉडिफाय करून तुमच्या अकॉर्डिंग त्याला बनवण्याचा प्रयत्न केला आहे। साधारण याच प्रकारचं प्लॅनिंग आखून मी 2019 च्या तलाठी भरतीमध्ये 25 पैकी माझे 23 प्रश्न बरोबर आले होते, म्हणजेच माझा स्कोर होता 50 पैकी 46 आणि मला खात्री आहे की तुम्ही पण एक चांगला स्कोर कराल। साधारण 25 पैकी 22, 23 आणि 24 मार्कापर्यंत सुद्धा या हे प्लॅनिंग आखून किंवा हे प्लॅनिंग तुम्ही फॉलो करून तुम्ही सुद्धा एक चांगला स्कोर करू शकता। मित्रांनो, इंग्लिशचं प्लॅनिंग आखताना मी त्याला 3 घटकांमध्ये डिवाइड केलं आहे। एक आहे इंग्लिश ग्रामर, दुसरं व्होकॅब्युलरी आणि तिसरं आहे इंग्लिशची भीती दूर कशी करायची, तर त्यासाठी इंग्लिशचं रीडिंग। सर्वात महत्त्वाचं इंग्लिशचं रीडिंग आहे, ज्याचा फायदा तुम्हाला ग्रामर आणि व्होकॅब्युलरी दोन्हीसाठी पण होईल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवातीला मित्रांनो ग्रामर घेऊ। यामध्ये कोणते विषय वाचायचे आणि कोणते वाचायचे नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे। सिलेबसला अकॉर्डिंग कोणते टॉपिक्स सर्वात जास्त महत्त्वाचे आहे आणि कोणते टॉपिक्स महत्त्वाचे नाही हे महत्त्वाचं आहे। तर सर्वात महत्त्वाचं इंग्लिशमध्ये इंग्लिशचा बेसिक पार्ट म्हणजे आहे पार्ट्स ऑफ स्पीच, ज्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि शेवटी आहे इंटरजेक्शन। याचा सिक्वेन्सनुसार तुम्ही सुरुवातीला अभ्यास करा। हे आहे इंग्लिशचं बेसिक। हाच अभ्यास करताना ॲडजेक्टिव्ह सोबतच तुम्ही डिग्री ऑफ कंपॅरिझन हे चॅप्टर वाचा आणि जे काही महत्त्वाचे ॲडजेक्टिव्ह आहे ते वाचा। ते एक सेपरेट चॅप्टर पुस्तकामध्ये आहेच। त्यानंतर नाउनचे जेंडर, केस आणि नाउन केस, जेंडर आणि नाउन नंबर हे वाचा आणि व्हर्ब झाल्यानंतर लगेच ऑक्झिलरी व्हर्ब, फायनाईट आणि नॉन फायनाईट व्हर्ब, त्याचप्रमाणे क्वेश्चन टॅग आणि मूड्स हे चॅप्टर्स वाचा। कधी तर पार्ट्स ऑफ स्पीचचे 8ही चॅप्टर करताना हे मधामध्ये हे चॅप्टर टाका। त्यानंतर मित्रांनो आर्टिकल्स आणि टेन्स वाचा। त्यानंतर कंडिशनल सेंटेन्स वाचा, चेंज द व्हॉइस म्हणजेच ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस वाचा। त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे चॅप्टर्स वाचा। त्यानंतर मित्रांनो सिंथेसिस वाचा। सिंथेसिस नंतर तुम्हाला पंक्च्युएशन नावाचं एक चॅप्टर दिसते, ते स्किप करा। त्यानंतर काइंड्स ऑफ सेंटेन्स, नंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वाचा। त्यानंतर क्लॉजेस वाचा। त्यानंतर वर्ड फॉर्मेशन म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्स हे वाचा व सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे वाचा आणि स्किप करायचं काय करायचं। त्यानंतर प्राण्यांचे आवाज दाखवणारे शब्द म्हणजेच वर्ड्स डिनोटिंग द क्रेसेस ऑफ ॲनिमल्स हे स्किप करा। त्यानंतर भाषेचे अलंकार म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच हे पण स्किप करा। काय स्किप करायचं मित्रांनो, मी 3 स्किप करायला सांगितले। एक आहे पंक्च्युएशन म्हणजे चिन्हांचा वापर वगैरे आहे काहीतरी, पंक्च्युएशन ते स्किप करा। त्यानंतर प्राण्यांचे आवाज दाखवणारे शब्द ते स्किप करा। त्यानंतर आपलं ते अलंकार, भाषेचे अलंकार, त्याला काय इंग्लिश फिगर्स ऑफ स्पीच हे स्किप करा। या 3 गोष्टी तुम्ही स्किप करा। त्यानंतर मित्रांनो
आपला दुसरा घटक आहे व्होकॅब्युलरी. मध्ये मित्रांनो पुस्तकामध्ये बरेचसे किती चॅप्टर दिले आहे, टोटल 11 चॅप्टर दिले आहे. आपल्याला तेवढे अजिबात करायचे नाही, फक्त 4च महत्त्वाचे आहे आणि 4च करायचे. कोणते? एक आहे सिनॉनिम्स, नंतर अँटोनिम्स, त्यानंतर सबस्टिट्यूशन म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूट, आणि तिसरा इडियम्स आणि फ्रेजेस. यामध्ये या 4 टॉपिकमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये 600 ते 700 प्रत्येकी 600 ते 700 शब्द दिले असेल. शब्द म्हणजे अँटोनिम्स आणि सिनॉनिम्समध्ये शब्द आणि सबस्टिट्यूशनमध्ये 600 ते 700 शब्द दिलेले असेल. त्यानंतर इडियम्स आणि फ्रेजमध्ये पण 600 ते 700 फ्रेजेस, इडियम्स दिलेल्या असेल. तुम्हाला तेवढ्याही अजिबात करायच्या नाही. मित्रांनो, मी लिटरली सांगतो, मी ज्यावेळेस स्टडी प्लॅनिंग आखलं होतं त्यावेळेस 400-500 शब्द करण्याचं ठरवलं होतं, परंतु तेवढ्या झाल्या नाही. शब्द म्हटलं तर 150+ शब्द झाले होते, माझे 200च्या आसपास शब्द झाले होते. आणि हे कोणते बा अँटोनिम्स, समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स 150 ते 200 या दरम्यान पाठ झाले होते माझे. त्यानंतर अँटोनिम्स माझे 50-60 पाठ झाले होते, 50-60 पाठ झाले होते. त्यानंतर 100 ते 150 या दरम्यानच किंवा 150च्या आसपास इडियम्स आणि फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूट हे पाठ झाले होते. तर मित्रांनो, माझं मत तुम्हाला सजेस्ट आहे, मी जेवढे पाठ केले तुम्ही त्या दरम्यानच एक आकडा ठेवा, थोडे त्यापेक्षा जास्त करा. म्हणजे सिनॉनिम्स तुम्ही 150+ करा, 600 करायची गरज नाही. 150, 170, 180 वगैरे करा. अँटोनिम्स 50-60 सफिशियंट आहे. सिनॉनिम्स आणि अँटोनिम्सपैकी तुम्ही जास्तीत जास्त भर सिनॉनिम्सला द्या, कारण की अँटोनिम्स जर तुम्ही वाचाल तर कन्फ्युजन होईल. ठीक आहे. त्यानंतर या 4ही घटकांचा अभ्यास कसा करायचा नेमका? जर तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत ए पासून झेड पर्यंत तुम्ही वाचत गेला तर ते तुमच्या कामाचं नाही. पूर्ण ए पासून झेड पर्यंत तुम्हाला पाठ करणं होणार नाही. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला फक्त एक रीडिंग करा त्याची. फॉर एक्झाम्पल सिनॉनिम्सची रीडिंग करा ए पासून झेड पर्यंत. त्यामध्ये रीडिंग करतानाच तुम्हाला जे सोपी वाटले आणि मॉडरेट वाटली त्याला टिक करा. असे हार्डली तुमचे 150+ शब्द आरामशीर येऊन जाते आणि तेवढेच पाठ करा. तेच नियोजन तुम्ही अँटोनिम्समध्ये आखा. त्यामध्ये तुम्हाला 50-60 शब्द टिक करायचे आहे सोपीवाले. अँटोनिम्स फक्त सोपीवालेच करा. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियम्स आणि फ्रेजेस यासाठी पण 150 ते 200 किंवा 100+ आकडा तुम्ही ठेवा आणि ते पण सोपी आणि मॉडरेट लेवलवालेच करा, हार्डवाले अजिबात करू नका. ठीक आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये काय स्किप करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. प्रोवर्ब्स आहेत. प्रोवर्ब्समध्ये पण म्हणीस होते, ते स्किप नका करू, वाचून घ्या फक्त आणि त्याला पाठांतर नका करू, पाठ नका करू, फक्त वाचून घ्या. ठीक आहे. बाकी तुम्हाला 4 महत्त्वाचे सांगितले ते पाठच करावं लागेल. त्यानंतर काय स्किप करायचं आहे? जोडीने येणारे महत्त्वाचे शब्द म्हणजेच इम्पॉर्टंट वर्ड्स दॅट गो इन पेअर्स. त्यानंतर वर्ड्स डेनोटिंग फोबिया हे पण स्किप करायचे आहे. एक्झाम ओरिएंटेड इम्पॉर्टंट वर्ड्स हे पण स्किप करायचं आहे. वर्ड ऑफन कन्फ्युज्ड हे पण स्किप करायचं आहे. त्यानंतर वर्ड्स डेनोटिंग डिमिनेटिव्ह म्हणजेच लघुरूप दर्शवणारे शब्द हे पण स्किप करायचं आहे. त्यानंतर करेक्ट स्पेलिंग हे पण स्किप करायचं आहे, कारण की इंग्लिश रीडिंग करता त्यावेळेस तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स कमी होतात. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन हे पण तुम्हाला स्किप करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि हे स्किप केल्यानंतर जेवढा सिलेबस तुमचा तयार होतो तेवढा कंप्लीट झाल्यानंतर जे तुम्हाला स्किप करायला लावले होते ते तुम्ही एक फक्त साधं रिव्हिजन मारा. आता बघा, व्होकॅब्युलरीमध्ये बरंच तुम्हाला स्किप करायला सांगितलं, त्याला अजिबात पाठांतर करू नका. मग त्याला फक्त सिलेबस जर कंप्लीट झाला तर फक्त एक रीडिंग करा, पाठांतर नका करू. मित्रांनो, आपल्या प्लॅनिंगचा तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे
इंग्लिश रीडिंग. इंग्लिश रीडिंग आता मित्रांनो मी कशासाठी म्हणत आहो, तर आपल्याला जी इंग्लिशची भीती आहे यामुळेच आपला स्कोर कमी येतो. आपला स्कोर इंग्लिशमध्ये कमी येण्याचं सर्वात मोठं कारण आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे इंग्लिशची भीती आहे. मराठीसाठी मित्रांनो आपण फॅमिलियर आहोत किंवा मराठी भाषा आपल्यासाठी फॅमिलियर आहेत. आपली मराठी मदर टंग आहे, त्याप्रमाणे इंग्लिशचं नाही. इंग्लिश भाषा आपल्यासाठी एक परकीय भाषाच म्हणावी. इंग्लिश सर्वात महत्त्वाचं, आपल्याला इंग्लिश वाचता येत नाही किंवा वाचता येते पण अटकत वाचता येते आणि हेच कारण आहे आपला स्कोर इंग्लिशमध्ये कमी येण्याचं आणि इंग्लिशची भीती असण्याचं. त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, ही भीती दूर करण्यासाठी इंग्लिशची रीडिंग. मित्रांनो इंग्लिशची रीडिंग म्हणजे खूप आपल्याला मोठमोठे पॅसेज वाचायचे नाही. सुरुवातीला खूप सोपी लँग्वेज, इंग्लिशची सोपी लँग्वेज असणारे सोपी लँग्वेज असणारे पॅसेज वाचा. किंवा मी काय केलं होतं, माझ्या मित्राकडे NCERTचे इंग्लिशचे पुस्तक होते. माझा आवडता विषय सायन्स आणि सायन्सविषयी मला बरीचशी म्हणजे चांगला आहे माझं सायन्स. त्यामुळे मी काय केलं, मराठीतून मला नॉलेज होतं सायन्सचं, तेच नॉलेज मी इंग्लिशमधून वाचलं. कुठं, सायन्समध्ये. 4थी, 5वी, 6वी आणि 7वी हे 4 पुस्तकं वाचले आणि या 4थी 5वीची लँग्वेज अतिशय सोपी आहे मित्रांनो. NCERTची अतिशय सोपी आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. किंवा स्टेट बोर्डचे इंग्लिशचे पुस्तकं 4थी, 5वी, 6वी, 7वी पर्यंत 8वीपर्यंत तुम्ही वाचू शकता, ज्याची लँग्वेज कारण की त्याची लँग्वेज सोपी आहे आणि ते आपल्याला समजायला सोपं जाते. आता होईल का इंग्लिश रीडिंगचा फायदा तुम्हाला ग्रामरमध्ये आणि व्होकॅब्युलरीमध्ये होईल. कसा, जर तुम्ही इंग्लिश रीडिंग कराल तर ए अँड द म्हणजेच आर्टिकलचे क्वेश्चन आहे, तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये ग्रामरचे रूल्स लावायचे अजिबात गरज पडणार नाही. क्वेश्चन बघितला तर सरळ तुमच्या तोंडामध्येच आन्सर येईल. त्याचप्रमाणे हॅव, हॅज, हॅड किंवा टेन्सचे, चेंज द व्हॉइसचे असे बरेचसे क्वेश्चन आहेत. तुम्ही इंग्लिश रीडिंगच्या बोर्डवर तुम्हाला ते क्वेश्चन वाचल्याबरोबर आपोआप तुमच्या माइंडमध्ये त्या क्वेश्चनचा आन्सर येईल. तुम्हाला इंग्लिशचे रूल्स तिथे लावायची गरज नाही. हा फायदा होईल. आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा, जर इंग्लिश रीडिंग केली तर तुम्हाला इंग्लिश सोपी जाईल, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. हाच आणि या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. तलाठी भरती 2019मध्ये या गोष्टीचा आणि या स्ट्रॅटेजीचा मला खूप फायदा झाला. तर मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही इंग्लिशसाठी एवढं जरी केलं ना तर इंग्लिश या घटकामुळे तुमचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर मी तुमच्याकडून एक अपेक्षा करतो की तुम्ही हे प्लॅनिंग आखा आणि तुमच्या अकॉर्डिंग त्याला थोडं काही चेंजेस तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.